बोल मेरी बहना, अरे इसको नैसे, अरे पीछे वालों, अरे ताली बजा के, अरे ताली बजा के, अरे न्याय पाहिजे, अरे न्याय पाहिजे, अरे पेंशन पाहिजे, अरे पेंशन पाहिजे, अरे एकजुट से, अरे एकजुट से, खाकीकरण पे, खाकीकरण पे, स्टॉप सड़क पे, स्टॉप सड़क पे, स्मार्ट मीटर पे, स्मार्ट मीटर पे, अरे एकजुट से, अरे एकजुट से, अरे न्याय पाहिजे, अरे न्याय ताकद कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, विजेचं खाजगीकरण रद्द, अरे विजेचं खाजगीकरण रद्द, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू, अरे वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू, सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण करणाऱ्या शासनाचा, सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण करणाऱ्या प्रशासनाचा, हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, हम सब एक है, हम सब एक है, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, हम सब एक है, हम सब एक है, बोल मेरे साथी अल्लाह बोल, बोल मेरे साथी अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, फ्रेंचाइजी पे अल्लाह बोल, फ्रेंचाइजी पे अल्लाह बोल, खाजगीकरण पे अल्लाह बोल, खाजगीकरण पे अल्लाह बोल, अरे मैनेजमेंट पे अल्लाह बोल, अरे मैनेजमेंट पे अल्लाह बोल, अरे हुक्मशाही पे अल्लाह बोल, अरे हुक्मशाही पे अल्लाह बोल, दादागिरी पे अल्लाह बोल, दादागिरी पे अल्लाह बोल, अरे बोल मेरे भाई अल्लाह बोल, अरे बोल मेरी बहना अल्लाह बोल, अरे बोल मेरी बहना अल्लाह बोल, अरे इसको नैसे अल्लाह बोल, अरे पीछे वालों अल्लाह बोल, अरे ताली बजा के अल्लाह बोल, अरे ताली बजा के अल्लाह बोल, अरे न्याय पाहिजे अल्लाह बोल, अरे न्याय पाहिजे अल्लाह बोल, अरे पेंशन पाहिजे अल्लाह बोल, अरे पेंशन पाहिजे अल्लाह बोल, अरे एकजुट से अल्लाह बोल, अरे एकजुट से अल्लाह बोल, खाकीकरण पे अल्लाह बोल, खाकीकरण पे अल्लाह बोल, स्टॉप सड़क पे अल्लाह बोल, स्टॉप सड़क पे अल्लाह बोल, स्मार्ट मीटर पे अल्लाह बोल, स्मार्ट मीटर पे अल्लाह बोल, अरे एकजुट से अल्लाह बोल, अरे एकजुट से अल्लाह बोल, अरे न्याय पाहिजे अल्लाह बोल, धोरण आहे हे अतिशय घातक आहे आणि भविष्यामध्ये या धोरणाला जर आपण वेळेत आळा घातला नाही, याला विरोध केला नाही तर हे सर्व बोलून घ्या, लगेच बोला, बोलून घ्या, बोला पटापट. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते कृती समिती यांच्या मार्फत आज एक दिवसाचा 9 जुलै 2025 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप या कृती समितीच्या 6 संघटना आहेत त्यांनी पुकारलेला आहे. त्यामध्ये प्रमुख ज्या मागण्या आहेत या विद्युत विभागाचं खाजगीकरण जे या शासनाने प्रशासनाने करायचं जे ठरवलेलं आहे त्यासाठी हा विरोध आहे. ज्या खाजगीकरणाचे जे मुद्दे आहे ज्याचे काही तोटे आहे सध्या हे आपण बघत आहोत की ज्यावेळेस खाजगी मालक जे आहे त्याला जर परवडलं नाही तर त्यावेळेस तो पाहिजे ते रेट तो वाढवतो. वीज हा असा एक उद्योग आहे की जो सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित आहे. प्रत्येक गरीब असो श्रीमंत असो लहान मोठा प्रत्येकाला विजेची गरज आहे आणि त्या अनुषंगाने वीज ही शेतकरी असो कामगार असो सर्वांसाठी गरजेची आहे. आणि ज्यावेळेस खाजगीकरण होईल तर या विजेचे दर सुद्धा वाढवल्यानंतर आपल्याला काही करता येणार नाही. त्यामुळं ग्राहकांना सुद्धा कर्मचाऱ्यांचं तर होईलच. म्हणजे हे जे धोरण आहे जसं सध्या BSNLचं यांनी हे केलेलं आहे प्रायव्हेट कंपन्या आणून जसं जिओवाल्यांनी पहिले फुकट वाटले आणि आता त्यांचे रेट 800-900 हजार रुपये या पद्धतीचं आहे. तर ते सुद्धा हे वीज जी आहे वीज ही भविष्यामध्ये
महाग होऊ शकते, गोरगरिबांपासून ती दुर्मिळ होऊ शकते, तर ती होऊ नये म्हणून हा आमचा संप आहे. आणि या संपाला सर्व देशभरामध्ये आज जो पूर्ण देशव्यापी जवळपास 27 करोड कर्मचारी जे आहेत या देशव्यापी संपामध्ये सहभागी आहेत. तर या सरकारला हा एक प्रकारचा इशारा आहे की भविष्यामध्ये जर आपण हे खाजगीकरणाचं धोरण जे आहे वापस नाही घेतलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये याच्यामध्ये बेमुदत म्हणा किंवा या प्रकारचा संप जो आहे तो केला जाईल. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय आम्ही सभासद म्हणून सभागृह इंजिनियर असोसिएशन या कृती समितीसोबत साथ देत असतो. मित्रांनो, हा संप पुकारण्याची जी आवश्यकता पडली होती त्याचं कारण म्हणजे मुख्य जे कारण आहे ते उत्तर प्रदेशामध्ये जे प्रायव्हेटायझेशन चालू आहे त्याकरिता हे आंदोलन होतं. मागील जर भूमिका तुम्ही जर बघाल तर सन 2014 पासूनच्या ज्या घडामोडी आहेत त्या जर तुम्ही थोड्याशा अवलोकनात घेतल्यात तर तुमच्या लक्षात येईल. 2014ला ज्यावेळेस हे शासन आलं, या शासनाने एक इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल आणलं आणि त्या इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल जे आलं होतं त्याचा एवढा धोका या आपल्या वीज क्षेत्रावर होता. त्याचा पहिला धोका जो होता की त्या दुरुस्ती बिलामध्ये प्रायव्हेटायझेशनसाठी फार मोठा एक स्कोप होता. ह्या गोष्टी कालांतराने ज्या वेळेस काही सोशल संघटना असतील, सोशल वेलफेअर संघटना असतील, काही विरोधी पक्षातील लोक असतील किंवा तेलंगणा असेल, केरळ असेल, वेस्ट बेंगॉल असेल, या राज्यांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आणि तिथल्या ऊर्जा मंत्र्यांनी ज्यावेळेस या इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल 2014ला विरोध केला, त्यांनी लेखी स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पत्र लिहून हा विरोध केला होता. ते एक कारण असेल. 2014 ते 2025 पर्यंत अजून ते बिल स्थगित आहे. आणि मेन मुद्दा एक असा होता की त्याच काळामध्ये भूतो न भविष्य शेतकरी संघटनांनी एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये त्यांनी इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल याला सुद्धा त्यांनी चॅलेंज केलं होतं, याला सुद्धा त्यांनी विरोध केला होता. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि ही गोष्ट आपण जर शेतकरी दिल्लीच्या तटावरती 6 महिने स्वतःच्या बलिदान देऊन तिथं त्यांनी जर आंदोलन केलेले असतील तर तुम्हा माझ्यासारख्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि तेवढ्या बळकटी आपल्या आंदोलनांना दिली पाहिजे. शेतकरी संघटनेने जो विद्युत कायद्यामध्ये फेरदुरुस्ती करत आहे त्याला जेव्हा त्यांनी विरोध केला त्याला देखील केंद्र शासनाने जुमानलं नाही आणि कृषी कायदे जे काळे कृषी कायदे आणले होते त्याला नंतर 6 महिन्यानंतर त्यांनी लोकसभेमध्ये पारित केला. मित्रांनो, ही जरी पायवाट असेल प्रायव्हेटायझेशनची, आज तुम्ही जर बघितलात तर तुम्ही आजही तुम्ही गुगलला सर्च करा किंवा ChatGPTला सर्च करा आणि विचारा की पॉईंट काय आहेत तर तुम्हाला उत्तर मिळेल की प्रायव्हेटायझेशन म्हणजे नथिंग बट अदानी, अंबानी आणि टोरंट आणि टाटा यांच्या या भांडवलदारांचं घरं भरण्याचे काम हे तिथं चालू. तुम्ही आजही की पॉईंट म्हणून विचारा या गुगल सारख्या सर्च इंजिनला किंवा ChatGPT सारख्या सर्च इंजिनला तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. फक्त हा प्रायव्हेटायझेशन हा एक विषय नाही आहे मित्रांनो, याच्यामध्ये अनेक विषय असे सुद्धा आहेत की कोणत्याही पॉवर सेक्टरची मोनोपोली जर तोडायची असेल तर असे प्रायव्हेट पार्टीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक विद्युत कायदा 2003 आहे, त्याच्यामध्ये जरी प्रोव्हिजन असेल किंवा आता 2014चं अमेंडमेंट बिल असेल याच्यामध्ये त्यांनी प्रावधान साधलेलं असेल की या प्रायव्हेट पार्टीजना एंटर करण्याचा. पण मित्रांनो, आपल्याकडे ज्वलंत अशा हजारो उदाहरणं आहेत. आतापर्यंत या देशभरामध्ये अनेक फ्रँचायझ्या लागू झाल्या, त्या फ्रँचायझ्या रद्द झाल्या, त्या फ्रँचायझ्यांनी आपलं सगळं दप्तर तिथं सोडून निघून गेल्यात आणि या युटिलिटीचा, गव्हर्नमेंट युटिलिटीचा त्यांनी सत्यानाश करून गेलेला आहे. त्यातलं ज्वलंत उदाहरण आपल्या छत्रपती संभाजीनगरचं GTL आहे. 400 कोटीचं आपल्यावरती बर्डन टाकून आजही छत्रपती संभाजीनगर मधल्या वीज ग्राहकांची हेळसांड करणारी ही GTL कंपनी, त्याचा आर्थिक भार हे महावितरणने त्यावेळेस सोसला. दुसरं उदाहरण तुम्हाला देतो. AITL नावाची एक कंपनी आहे जी शेंद्रा आणि बिल्किन या विद्युत इंडस्ट्रीयल ग्राहकांसाठी ती नव्याने त्यांनी लायसन्स घेतलं. त्याचं नाव आता MITL झालं.
मित्रांनो, या MITLचं आज देखील बिल कोणी पत्रकारांनी जाऊन विचारावं. त्याचं आज देखील बिल हे महावितरण कंपनीचं बिल जातात फक्त ग्राहकाला. महावितरणला बिलिंग चार्जेस भरतात आणि तिथल्या विद्युत ग्राहकांना, औद्योगिक ग्राहकांना ₹1 प्रति जास्तीचं बिल हे महावितरणपेक्षा जास्तीचं आकारतात. मग कशाला दिल्या ह्या लायसन्सी, कशाला दिल्यात? हा प्रश्न हे जनतेने पण विचारावा आणि तुमच्यासारख्या पत्रकार लोकांनी देखील विचारायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस 2014 पासून तर 2018 पर्यंत आपण खेचत आणलं सगळ्या गोष्टी, हे खेचल्यानंतर देखील काही विषय त्यांनी मध्ये आणले आणि 2023ला भूतोन भविष्य इतिहासातलं 33 संघटना विद्युत क्षेत्रातले एकत्र झाल्या आणि नागपूरमध्ये अधिवेशनावरती आपण हल्लाबोल केला मित्रांनो, आणि तो हल्ला आपण जिंकला. आणि 2023ला नागपुरामध्ये ज्यावेळेस आपण विधानसभेवरती आंदोलन नेलं होतं आपलं, त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री आणि आताचे सध्याचे मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस संपूर्ण देशभरामधील मीडियाच्या समोर साक्षीने 33 संघटनांच्या हे सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये कधीही फ्रँचायझी करणार नाही, महावितरणमध्ये कुठलीही फ्रँचायझी करणार नाही. परंतु मित्रांनो, ही फार मोठी दिशाभूल होती. आपल्या त्या 33 संघटनांची पण फसवणूक होती. त्याचं कारण काय की त्यांनी फ्रँचायझी करणार नाही हे सांगितलं, पण पॅरलल लायसन्सिंग करणार नाही हे कधीच सांगितलं नाही. ही सरळ सरळ दिशाभूल केली. आजही पत्रकार महोदय असतील, जनता असेल किंवा आपल्यासारख्या संघटना, कृती समिती असेल, यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारलाच पाहिजे की त्यावेळेस आपण प्रायव्हेटायझेशनला नाही म्हटलं तर आज का बरं तुम्ही पॅरलल लायसन्सिंगला हो म्हणताय. 16 जुलै 2025 ही शेवटची जरी डेट असेल आक्षेप नोंदवायची या फ्रँचायझीच्या विरोधात, पॅरलल लायसन्सिंगच्या विरोधात, मित्रांनो आपण स्वतः, आपले नातेवाईक असतील, आपले मित्र कुटुंब असतील, ग्राहक असतील किंवा विविध संघटना असतील, या सगळ्यांच्या मार्फत आपण हजारोनी करोडोनी त्याच्यावरती आक्षेप नोंदवायला पाहिजे, जेणेकरून या टाटा, अदानी आणि टोरंट यांना त्या पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये शिरकाव करता आला नाही पाहिजे. आज हाल हे होतील ज्यावेळेस आता प्रत्येकाने बोलताना बोलले BSNL सारखी अवस्था होईल, निश्चित BSNL सारखी अवस्था होईल. परंतु याच्यामध्ये माझ्या जॉबची सिक्युरिटीचा विषय नाहीये, महावितरण कंपनीच्या कुठल्याही कर्मचाऱ्याचा जॉब जाणार नाहीये, कारण पॅरलल लायसन्सी आहे. आज जसं आम्ही चालवतो तसं ते उद्या चालवतील. परंतु या जनतेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, महावितरण कंपनीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जनतेचं आहे, शासकीय मालमत्तेचं आहे, तर त्याचा वापर तुम्ही कसा करू देणार हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज आमच्या जॉबची सिक्युरिटी आहे, आम्हाला फक्त एवढं की आमच्या स्वतःच अपडेट करावं लागेल, आम्ही त्याच्यापेक्षा चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू, निश्चित करू. परंतु आमच्यापेक्षा जास्त आकारणी तुम्हाला ज्यावेळेस ते विद्युत ग्राहकांना ज्यावेळेस जास्त आकारणी करते त्यावेळेस तुम्हाला परवडेल का हा प्रश्न तुम्ही जनतेला पण विचारा आणि सगळ्यांनाच विचारा. फक्त एवढीच गोष्ट नाहीये, आज हे आमचं आंदोलन आहे हे फक्त 4 मुद्द्यांवरती उपस्थित आहे. एक, हा प्रायव्हेटायझेशनचा विषय तुम्हाला सांगितला. दुसरा, आमचे जलविद्युत केंद्र असतील जे की BOT तत्वावरती, भाडे तत्वावर देऊ लागले दुसऱ्यांना, हे देखील चुकीचं आहे. याच्यासाठी तीव्र आमचा विरोध आहे. म्हणजे तुम्हाला एका कंपनीमध्ये नाही तर 3 प्रोजेक्ट ट्रान्समिशनचे तुम्ही रिलायन्स असेल, रिलायन्स इन्फ्रा ट्रान्समिशन कंपनी आहे, अदानी इन्फ्रास्ट्रक्चर ही ट्रान्समिशन कंपनी आहे, या 2 कंपन्यांना आमच्या ट्रान्समिशन कंपन्यांसोबत कम्पीट करायला सांगतात आणि नॅशनल लेवलवर ते टेरिफ बेस कॉम्पिटेटिव्ह बिडिंग आणतात. हा एक जो आता नवीन GR आणला आणि एक TBCB नावाचा एक प्रकार आणला, त्याच्या अनुषंगाने ट्रान्समिशनमध्ये हा नव्याने शिरकाव झाला प्रायव्हेटायझेशनचा. कारण माझं स्पर्धा हे चांगल्या घोड्यासोबत होऊ शकते, लंगड्या घोड्यासोबत कधीच होऊ शकणार नाही. मी अदानी अंबानी महापारेषण सोबत कधी कम्पेट करू शकणार नाही, कारण महापारेषण जवळ तेवढी तुमच्या एवढी हे नाही आहे, तुमच्या मागे जे काही हात आहेत तेवढे हात माझ्या महापारेषणकडे नाही आहे. म्हणून हे तुम्ही 3 कंपन्यांमध्ये जो घाट घालतायत याचा प्रायव्हेटायझेशनचा, याला आमचा सक्त विरोध आहे. तिसरं, आमच्यासाठी ज्या पेन्शन योजना लागू करायच्या त्या आजपर्यंत त्याच्यावरती केराची टोपली आमच्या सगळ्या पत्रांना यांना देण्यात येत आहे. आम्ही का नको पेन्शन मागायला, आम्हाला का पेन्शन नको मिळायला, हा तो आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळायला पाहिजे. यासाठी देखील आम्ही या ठिकाणी हा संप पुकारलेला आहे. मित्रांनो, आज जरी आपला हा धोरण आहे हे अतिशय घातक आहे आणि भविष्यामध्ये या धोरणाला जर आपण वेळीच आळा घातला नाही, याला विरोध केला नाही तर हे सर्व हमारी ताकत कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. विजेचं खाजगीकरण रद्द, अरे विजेचं खाजगीकरण रद्द, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू, अरे वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू, सार्वजनिक
उद्योगांचे खाजगीकरण करणाऱ्या शासनाचा, धिक्कार असो. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करणाऱ्या प्रशासनाचा, धिक्कार असो. अरे आमचं, एक. अरे हमारी युनियन, हमारी ताकत. हमारी ताकत, हमारी युनियन. हमारी ताकत, हमारी युनियन. इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. हम सब एक है. हम सब एक है. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, हम सब एक है. अरे हम सब एक है. अरे बोल मेरे साथी, अल्लाह बोल. अरे बोल मेरे साथी, अल्लाह बोल. अरे बोल मेरे भाई, अल्लाह बोल. अरे फ्रेंचाइजी पे, अल्लाह बोल. अरे फ्रेंचाइजी पे, अल्लाह बोल. अरे खाजगीकरण पे, अल्लाह बोल. अरे खाजगीकरण पे, अल्लाह बोल. अरे मैनेजमेंट पे, अल्लाह बोल. अरे मैनेजमेंट पे, अल्लाह बोल. अरे हुक्म चाहिए पे, अल्लाह बोल. अरे हुक्म चाहिए पे, अल्लाह बोल. अरे दादागिरी पे, अल्लाह बोल. अरे दादागिरी पे, अल्लाह बोल. अरे बोल मेरे भाई, अल्लाह बोल. अरे बोल मेरी बहना, अल्लाह बोल. अरे बोल मेरी बहना, अल्लाह बोल. अरे इसको नैसे, अल्लाह बोल. अरे पीछे वालों, अल्लाह बोल. अरे ताली बजा के, अल्लाह बोल. अरे ताली बजा के, अल्लाह बोल. अरे न्याय पाहिजे, अल्लाह बोल. अरे न्याय पाहिजे, अल्लाह बोल. अरे पेन्शन पाहिजे, अल्लाह बोल. अरे पेन्शन पाहिजे, अल्लाह बोल. अरे एकजुट से, अल्लाह बोल. अरे एकजुट से, अल्लाह बोल. अरे खाजगीकरण पे, अल्लाह बोल. अरे खाजगीकरण पे, अल्लाह बोल. स्टॉप सड़क पे, अल्लाह बोल. स्टॉप सड़क पे, अल्लाह बोल. स्मार्ट मीटर पे, अल्लाह बोल. स्मार्ट मीटर पे, अल्लाह बोल. अरे एकजुट से, अल्लाह बोल. अरे एकजुट से, अल्लाह बोल. अरे न्याय पाहिजे, अल्लाह बोल. अरे